शिव 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 शंभो महादेव शंभो शिव 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 शंभो महादेव शंभो महादेव. हॅलो गाईज, वेलकम टू अनदर व्लॉग्स. आज आहे आपला उज्जैनमध्ये सेकंड डे. आज आपण जाणार आहे कालभैरव मंदिरात जाणार आहे. आपण तिकडे दर्शन करणार आहे आणि आपण तिकडे जाऊन आजूबाजूचा एरिया एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला तर मग या जर्नीला तुम्ही पण साथ द्या आणि आपण पुढे जाऊन हा ब्लॉग कंटिन्यू करूया. आता भेटतो तिकडे पोचल्यावर. तोपर्यंत बाय. आता आमची रिक्षा आली आहे. 11 जण बसतील का याच्यामध्ये? आता निघूया. चला आता आपली रिक्षा निघाली आहे काळ भैरवच्या दिशेने. आता भेटतो तिकडे. आता तोपर्यंत हा ट्रॅव्हलिंग थोडी एक्सप्लोर करूया आपण उज्जैन मध्ये. चला आता तिकडे जाऊन भेटतो लोकेशनला पोहोचल्यावर. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय सदापनी मंदिराजवळ. आता आपल्याला दिवसभरात हे म्हणजे 3-4 तासामध्ये 5 टेम्पल हे फिरवणार आहेत आणि त्यांनी चार्जेस केलेत पर पर्सन 100 रुपीज. आता आपण फर्स्ट मंदिरामध्ये आता सदापनी मंदिरामध्ये आता आतमध्ये जाऊया आपण आणि दर्शन करूया. मग तुम्हाला दर्शन करून आल्यावर भेटतो. मग ब्लॉग आपण कंटिन्यू करूया. ही फक्त एक जागा नाही, हा तो इतिहास आहे जिथे देव पण विद्यार्थी बनले होते. उज्जैनच्या पवित्र भूमीत एक असं गुरुकुल आहे जिथे भगवान श्रीकृष्णाने फक्त शिक्षण नाही तर जीवन जगण्याची कला शिकली आहे. पुराणानुसार भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा येथे गुरु महर्षी सादीपनी यांच्याकडे शिक्षणासाठी आले होते. फक्त 64 दिवसात भगवान श्रीकृष्णाने 64 कला आत्मसात केल्या होत्या. युद्धकला, राजनीती, वेद, संगीत आणि धर्माचं खरं ज्ञान इत्यादी. कल्पना करा, जगाला गीता देणारा श्रीकृष्ण याच ठिकाणी बसून विद्यार्थी होते. हा आहे गोमती कुंड. असं म्हणतात, गुरुच्या आदेशानंतर श्रीकृष्णाने सर्व पवित्र तीर्थाचं जल इथे आणले होते. म्हणून हे फक्त पाणी नाही तर श्रद्धेचा इतिहास आहे. इथे आल्यावर जाणवतं, शांतता म्हणजे आवाज नसणं नाही तर मन स्थिर होणं आहे. आजही या आश्रमाच्या हवेत गुरुकुलाची ऊर्जा जाणवते.
आजच्या डिजिटल दुनियेत ज्ञान गुगलवर तर मिळतं, पण हजारो वर्षापूर्वी ज्ञान मिळायचं गुरुच्या चरणी बसून. आणि त्या परंपरेचे साक्षीदार आहे हा सदापनी आश्रम. फर्स्ट टेम्पल गए थे अपन शांतिपनी आश्रम, जहाँ पे कृष्ण भगवान का विद्या स्थल है, जहाँ कृष्ण भगवान ने 64 कलाएं और 16 विद्या सीखा था। जहाँ पूरे भारत में कृष्ण भगवान का मूर्ति आपने देखा होगा बांसुरी बजाते खड़े हुए, यहाँ पे देखने को मिलता है बैठे हुए शिक्षा लेते हुए। तो कृष्ण भगवान 16 दिन के लिए आए थे इस यहाँ पर, कृष्ण भगवान का विद्या स्थल ही है ये। जो अभी अपन जो मंदिर में अभी विजिट किए थे, जहाँ विजिट किया था वो कृष्ण भगवान का विद्या स्थल ही है। अभी दोस्तों सेकंड आप पॉइंट चल रहे पे किधर जा रहे हैं हैं अभी? सेकंड पॉइंट पे चल रहे हैं अपन मंगलनाथ धाम। यहाँ पे पूरे वर्ल्ड पूरे भारत का एक मंदिर है। शरीर का नाभि रहता है इसे पृथ्वी के बीचों बीच में बना, जिसको मंगल दोष, मंगल छाया, चिड़चिड़ापन होना, शादी में दिक्कत आना, घर कलेश होना, ऐसे 21 चीजों का निराकरण होता है। आपका भाई, मम्मी, पापा, लड़का, लड़की, किसी को परिवार में दिक्कत है, यहाँ पे लाल, जैसे शनि सिंगापुर जाते हैं, शनि भगवान को चढ़ता है काली चीजों का दान, यहाँ पे चढ़ता है लाल चीजों का दान, लाल मूंगा, लाल माला। ठीक है, जय श्री महाकाल। मित्रांनो, आता आपण पोचलो मंगळधामला. उज्जैनच्या पवित्र भूमीवर वसलेलं श्री मंगळधाम. असं मानलं जातं की मंगळदोष, करिअर, विवाह आणि संघर्षातून मुक्तीसाठी इथली पूजा अत्यंत प्रभावी मानली जाते. मित्रांनो, आत्ताच पोहोचलोय काल भैरव मंदिराजवळ आणि आता आपण आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. मग दर्शन झाल्यावर तुम्हाला आतमधला व्ह्यू पण दाखवतो आणि दर्शन झाल्यावर तुम्हाला बाहेरून परत भेटतो. मित्रांनो, महाकाळची नगरी, पण या नगरीत अशी शक्ती आहे जिच्या समोर भीती सुद्धा नतमस्तक होते. भारतातील काही मोजक्या मंदिरापैकी एक जेथे प्रसाद म्हणून दारू अर्पण केली जाते आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती दारू मूर्ती प्रत्यक्ष स्वीकारते आणि येथे आल्यावर फक्त दर्शन होत नाही, येथे ऊर्जा जाणवते. एक अशी शक्ती जी आतून हादरवून टाकते. महाकाळ वेळ नियंत्रित करतो, पण ज्या वेळेचे रक्षण करतो तो कालभैरव. येथे फक्त दर्शन होत नाही, येथे आत्म्याला शक्तीची जाणीव होते. नमस्कार मित्रांनो, आत्ताच झालंय काळभैरव महाराजांचं दर्शन करून खूप छान वाटलं आणि गर्दी असल्यामुळे थोडं तिकडे आतमध्ये थांबायला मिळालं नाही, पण आपण फोटो क्लिक केलाय तर तुम्हाला बघितलं असेल तुम्ही या ब्लॉग्समध्ये. आता आपण आपल्यासोबत आहे तुषारला विचारूया काळभैरव महाराजांचं दर्शन करून कसं वाटलं. तुषार आता आपल्यासोबत आहे तुषारला विचारूया दर्शन करून कसं वाटलं. दर्शन करून चांगलं वाटलं. आपल्याला कधी 1-1.25 तास लागला. तुम्हाला पण अगर तुम्ही इथं कधी येता इन फ्युचर तर 1-1.25 तास एकदा पकडून चला आणि चांगलं वाटतंय. आणि विकेंड असेल तर अजून थोडं जास्त क्राऊड असेल, बाकी काही नाही. तर तुम्ही या एकदा एन्जॉय करा इथे. आणि डिवाइन आहे, पीसफुल आहे जागा. ठीक आहे. चनाजोर खिलवतोय आपल्याला तुषार दादा. एक तिखा बना ना, तुला पण तिखा तिखट दोनों तिखा बना. थँक्यू भाई. टेस्ट कशी आहे सांग. मस्त आहे ना. तू बोलला तर आता तू तर डॉक्टर आहे ह्याच्यामधला, हायजीन मधला. तू बोलला तर मग ओकेच असणार. चांगलं आहे ना. कसं आहे. मित्रांनो, हे आहे गडकालिका मंदिर, माता कालीचं प्राचीन आणि जागृत स्थान. उज्जैनमध्ये एक अशी शक्ती आहे जिथे ज्ञान आणि भक्ती दोन्ही नतमस्तक होतात. असं म्हणतात महाकवी कालिदासांना याच देवीच्या आशीर्वादाने ज्ञान प्राप्त झालं होतं. येथे फक्त दर्शन होत नाही, येथे आत्मविश्वास जागा होतो. महाकालच्या नगरीत शक्ती अनुभवायची असेल तर गडकालिका मंदिर एकदा जरूर अनुभवा.
गाईज आता आपण आलेलो श्रीजी रेस्टॉरंटमध्ये. आता आपलं जेवणाचं झालंय कॅन्सल, तर आपण लस्सी पिऊन जेवणाचं कमी आता पूर्ण करणार आहोत. आणि आपल्याला तिथून दर्शन करता करता इथे येईपर्यंत टाइम पण खूप झालेला. आता वाजलेत 5. त्यामुळे बोललो लस्सी पिऊया आणि घरी जाऊन थोडा आराम करूया. मग इव्हनिंगला पण थोडं लोकेशन थोडी कव्हर करायची आहे. तुम्हाला आता परत मग डायरेक्ट आता इव्हनिंगला भेटतो. बाय. आम्ही हॉटेलमध्ये थोडा आराम करून इव्हनिंगला पोचलो महाकाळ लोकमध्ये. त्याला महाकाळ कॉरिडॉर पण म्हटलं जातं. येथे प्रत्येक दिवशी रुद्रसागर तलावामध्ये लाइटिंग अँड साऊंड शो होतो आणि लाइटिंगमध्ये महाकाळ लोक बघणं एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो. येथे आपल्याला पुराण ग्रंथ आणि महाकाव्याची एक्सपिरियन्स घेऊन मूर्त्या बनवल्या आहेत. या महाकाळ लोकला एक्सप्लोअर करायला आपल्याला 1 ते 1.5 तास टाईम लागतो. महाकाळ कॉरिडॉर एक्सप्लोअर करून आम्ही पोचलो जवळ असलेल्या भारत माता मंदिराजवळ. हा मंदिर आपल्या भारत मातेला समर्पित आहे आणि तुम्हाला येथे इंडियाचा मॅप पण पाहायला मिळेल. याचबरोबर आज आपला उज्जैन दर्शनाचा दुसरा दिवस समाप्त होतो. मला विश्वास आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि तुम्ही कोणासोबत येणार असाल त्यांना नक्की शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.